जय सियाराम सगळ्यांना. कशा आहेत सगळे? तर बघू शकताय आज आणलेलं आहे मुलांसाठी चिकन आणि त्यांना चिकन खाऊ वाटालतं म्हणून चिकन आणलेलं आहे आणि ह्या चिकनला मॅरिनेट केलेलं आहे. मॅरिनेट केलेलं आहे ह्या चिकनला. तर याच्यामध्ये काय काय घातलंय तुम्हाला सांगते. 2 चमचे धने पावडर घातलंय, 2 चमचे 1.5 चमचा हळद घातलंय, 2 चमचे लाल मिरची पावडर घातलंय, गरम मसाला घातलाय, त्यानंतर दालचिनी घातलेत, लवंग घातलेत, दालचिनी थोडंसं घातलंय, लवंग 2 ते 3 लवंग घातलेले आहेत आणि नंतर काळी मिरी घातलेली आहे आणि तेजपत्ता घातलेला आहे आणि दही घेतलेलं आहे 1 वाटीभर आणि गरम मसाला टाकलाय. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे असं घातलेलं आहे की 15 बदाम आणि 15 काजू ते भिजत घालून ते वाटण करून घातलेलं आहे मिक्सरला, त्याची बारीक अशी हे करून. आणि आता याच्यामध्ये इथं आपण तळून घेतलेला कांदा आहे ते पण याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे. तर बघू शकता हे कांदा टाकलेला आहे. आता हे मॅरिनेट केलेलं जे आहे त्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं असंच ठेवायचं याला. आणि नंतर मग आपल्याला म्हणजे हे थोडक्यात दम चिकन म्हणते त्या पद्धतीचं आहे. जरा काहीतरी वेगळं बघितलेलं आहे लेकानी आणि त्याला तसंच खाऊ वाटलेलं आहे. हैदराबाद दम चिकन आहे हे, त्या पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला. तर चला आता ह्याला आपण 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून ठेवूया. तर बघू शकता झालेलं आहे आपलं बऱ्यापैकी पूर्ण हे मॅरिनेट झालेलं. मॅरिनेट येत नाही म्हणाला, आपलं काही शिक्षण झालेलं नाही आहे, पोरं पॉईंट काढते. तर आता इथं आपण कढई पण ठेवलेली आहे तापायला. तर बघू शकता लांब घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून टाकलेलं आहे. तर आता ह्याला छान असं परतू द्यायचं, कारण शिजलं पाहिजे ना चिकन. तर आज हैदराबादी दम चिकन बनवलेलं आहे. तर आता ह्याला छान हे करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे आपण काजू वाटून घेतलेलं होतं त्याचं पाणी आहे, त्यानंतर दह्याचं पण थोडंसं पाणी आहे आणि ह्या मसाल्याला मग हे करून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं याला, त्याशिवाय ते शिजणार नाही आहे बिना पाण्याशिवाय. थोडंसं याला आमचं तेल सुटेपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं. पाणी जास्त टाकायचं नाही आहे, कारण आता हे चिकन शिजल्यानंतर पाणी एकदम आटून जाणार आहे. तर ते पाणी टाकून झालेलं आपल्याला त्याच्यावर प्लेट झाकून ठेवून द्यायची आता चिकन शिजेपर्यंत. तर बघू शकताय आता आपलं हे चिकन शिजलंय का नाही ते बघूया आधी आपण. हे बघा चिकन तर खूप छान शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी पण हे बघा चिकनचे तुकडे व्हायला लागले. याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालंय. आता आपल्याला ते पाणी थोडंसं आटू द्यायचं. तर कशी तरी बिरी आलेली आहे याच्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची. तर कशी झालेली आहे आपली हैदराबादी दम चिकन. तर चला आता टेस्ट करून सांगते मी मुलं कसे झाले ते. दादू कसं झालंय सांग, तुझ्या आवडीचं बनवलं होतं, आवडलंय का? मस्त झाले. तर बघा त्याच्यासोबत आता आपण केलेली आहे इथं मक्याची भाकरी
हे बघा. मी पण ताटात घेतले आणि मक्याची भाकरी चालू आहे आपली मस्त. आता लेकीला विचारू कसं झालंय का बाई. छान झालं. तर चला या हैदराबादी दम भाजी खायला, दम चिकन. तर आजची चिकनची भाजी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बरेच दिवस झाले येत नव्हते, थोडं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून नाही काढलेले व्हिडिओ. आता डेली ब्लॉग येतील. तर चला, आणि लोखंडाच्या कढईत केले त्यामुळे अजून थोडी टेस्ट येते त्याला. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.